नमस्कार मित्रांनो. तर आज मी घेऊन आलेलो आहे फिनिश व्हॉट यू स्टार्ट हे बुक. हे बुक अतिशय आपल्याला असं प्रेरणादायी आणि खतरनाक बुक आहे. ह्या बुकमध्ये आपल्याला खूप सारे 3 प्रकारचे माइंडसेट शिकवलेले आहेत. आळसापासून दूर कसं राहायचं, खूप काही शिकवलेलं आहे. पहिला म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये आलस किंवा लेझीनेस नसेल तर आपल्या ध्येयाकडे जाण्यापासून आपल्याला कोण अडवतं? कोण अडवते का? नाही. तर कोण अडवत नाही. लेझीनेस आणि आळस जर आपल्या जीवनातून काढून टाकला ना, तर कोणीसुद्धा अडवत नाही. त्यामुळे त्याला काढून टाकलेलंच बरं. आणि आपण डेली टार्गेट सेट करायचे. म्हणजे डेलीचं टार्गेट म्हणजे आज आपण काय करणार आहात? तर त्याच्यावर आपण फोकस केला तर आपला फोकस इम्प्रूव्ह होईल. आपल्याला मेडिटेशन करण्याची पण गरज पडणार नाही. त्यामुळे आपण डेली टार्गेट सेट करावे आणि आपण जशी टू डू लिस्ट बनवतो, तर तुम्ही बनवत असाल, मीही बनवतो. जशी तुम्ही टू डू लिस्ट बनवता, तशी डोंट डू लिस्टही बनवणे आवश्यक आहे. कारण डोंट टू डू लिस्ट जर केली ना आपण, तर आपला टाईम वाया जाणार नाही. डिस्ट्रॅक्शन आपण होणार नाही. तर इत्यादी गोष्टींपासून आपण वाचून राहाल. आणि जर आपण कोणतीही गोष्ट प्रयत्न करत असाल, तर एफर्ट करत असाल, तर कोणत्याही गोष्टीमागे, तर आपल्याला यश मिळणे ही 100% खात्रीशीर मिळणारच. आपल्याला मनचाही रिझल्ट मिळणार. आणि जर आपण डिस्कम्फर्टमध्ये जर गेलो आपण, तर डिस्कम्फर्ट ही फिलिंग ही टेम्पररी आहे. ह्याच्यात आपण गेलो तरी आपल्याला काहीसुद्धा वाटणार नाही. जर आपण कम्फर्ट झोनमध्ये राहून जर डिस्कम्फर्ट झोनची जर आपण पाहत असेल, तर तरी आपल्याला ते जास्त डिस्कम्फर्ट वाटून जाईल. आपण एकदा त्यामध्ये जाऊन पहा. डिस्कम्फर्ट ही टेम्पररी फिलिंग आहे. त्यामध्ये कोणीही आपल्याला कसलाही आपल्याला त्रास होत नाही. टेम्पररी होतो आणि तो पुन्हा निघून जातो. तर ह्यासाठी आपल्याला काही लॉ शिकवलेले आहेत फिनिश व्हॉट यू स्टार्ट बुकमधून. तर पहिला लॉ आहे स्टे मोटिवेटेड. जर आपल्याला ध्येयाकडे जायचं असेल तर आपण कायमस्वरूपी मोटिवेट राहणे आवश्यक आहे. त्यासाठी मोटिवेट राहण्यासाठी तुम्ही म्हणाल तर काय करावे लागेल? तर मोटिवेटेड राहण्यासाठी आपलं एक असे पीपल पहा ज्यांच्याकडून तुम्ही इन्फ्लुअन्स व्हाल. ह्याचे जे पीपल तुमच्या जर झोनमध्ये असतील ना, तर तुम्ही कायमस्वरूपी मोटिवेटेड राहू शकता. आणि सेल्फ रायबरी करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही एक छोटासा जर गोल अचीव्ह केला, तर तुम्हाला स्वतःला गिफ्ट द्या. जसे की मित्रांसोबत फिरायला जाणे, आवडती वस्तू खाणे, गाणे ऐकणे अशी इत्यादी गोष्टी तुम्ही करू शकता. आणि तुमचे जी मोठे स्वप्न आहे, गोल आहे, त्या गोलला तुम्ही छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन करा आणि जे छोटे-छोटे तुकडे तुम्ही कराल, त्यांना तुम्ही अचीव्ह करत जाल. तुम्हालाही वाटेल की आपण ध्येयाकडे जात आहोत आणि तुम्ही मोटिव्हेटेड राहा. इनर मोटिव्हेशन पण राहतील आणि आउटर मोटिव्हेटेड पण राहाल. आणि तुमचा स्वतःचा रोडमॅप तयार करा, मॅनिफेस्टो तयार करा. मोठमोठ्या कंपन्यांचे त्यांचे 6 महिन्यांचे, वर्षांचे, 10 वर्षांचे मॅनिफेस्टो असतात. जसे तुमचेही मॅनिफेस्टो तयार करा, रोडमॅप तयार करा. कारण तुम्ही 6 महिन्यात काय अचीव्ह करणार आहात, वर्षात काय अचीव्ह करणार आहात आणि महिन्यात रोज काय अचीव्ह करणार आहात. आणि त्यामुळे तुम्हाला रोडमॅप तयार करावे लागेल. तर फॉलो थ्रू माइंडसेट कसा तयार करायचा? तर हमेशा पॉझिटिव्ह राहणे आवश्यक आहे. हमेशा पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह पीपलपासून दूर राहा, निगेटिव्ह थॉट्सपासून दूर राहा. उच्च कोटीचे विचार करायला सुरुवात करा. आणि इफर्ट्स करा. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. स्वतःवर सेल्फ बिलीव्ह ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि कम्फर्ट टू डिस्कम्फर्ट व्हा. कम्फर्ट झोनमधून डिस्कम्फर्ट झोनमध्ये जा. आणि अलो आता दुसरा जो माइंडसेट आहे, तो आहे अलो लर्निंग माइंडसेट. अलो लर्निंग माइंडसेट कसा म्हणजे तुम्ही शिकत राहा. कायमस्वरूपी शिकत राहा. झाडापासून शिकत राहा, माणसांपासून शिकत राहा, प्राण्यांपासून शिकत राहा. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला शिकण्यासारखी खूप काही आहे. पुस्तकातून शिकता येईल असे नाही. तर आपण प्रत्येक गोष्टीपासून शिकत राहा. शिकत राहिल्याने आपली नॉलेज वाढत जाईल आणि आपला नॉलेजही वाढत जाईल आणि अनुभवही वाढत जाईल. आणि तिसरा जो माइंडसेट आहे स्ट्रेस फ्री माइंडसेट. हा सर्वात महत्त्वपूर्ण माइंडसेट आहे. कारण ह्या माइंडसेटवर आपले बाकीचे जे माइंडसेट आहे ते डिपेंड आहेत. जर आपण स्ट्रेस फ्री राहिलो तर आपल्या डोक्यात नवीन-नवीन आयडिया येतील. नवीन-नवीन आयडिया येतील आणि आपल्याला टेन्शन राहणार नाही आणि मोटिव्हेटेड राहसाल. भीती वाटणार नाही. ह्यासाठी काय कराल तर 40-70 रूल अपनावा आपल्या जीवनात. जर एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल, तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीबद्दल 40% पेक्षा कमी नॉलेज नसायला पाहिजे आणि 70% पेक्षा जास्त नॉलेज नसायला पाहिजे. ज्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर 70% पेक्षा जर जास्त तुमच्याकडं जर नॉलेज असेल ना, तर तुम्हाला भीती असल्या एन्झायटी होऊन जाईल. त्यामुळे 70% पेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही ते नॉलेज
स्वतः त्या क्षेत्रामध्ये उतरल्याशिवाय तुम्हाला ते नॉलेज भेटणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळायला सुरुवात करा.